तर नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी एकदम असं परफेक्ट आणि एकदम जबरदस्त व्हिडिओ घेऊन आलो होतो. कारण की आज आपल्याला एका मित्राची कमेंट आली होती म्हणे, किरण भाऊ ज्यावेळेस आपण जे एक सिमेंटची गोणी असं म्हणे 50 किलो, तिथं ज्यावेळेस आपण माल बनवतो म्हणे त्या मालाला आपण एका गोणीसाठी किती पाट्या वाळू घेतली पाहिजे म्हणे. ते एकदम चांगला प्रश्न विचारला आपल्या मित्रांनं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न विचारला. कारण की आपण ज्यावेळेस भीत बांधतो तर तिला आपल्याला नेमकं कन्फ्युजन राहतं, हिला कसं माल करावा, कसं होईल कसं नाही. तर आपले सगळे कन्फ्युजन आता राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत आणि एकदम चांगले आणि सुटसुटीत व्यवस्थित सांगतील. तर राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री एकदम सोप्या भाषेत सांगून टाका आपल्या मित्रांना तुम्ही आपण एका प्रत्येक गोणीसाठी आणि कुठल्या कुठल्या लेवलला कसा माल वापरला पाहिजे. सर्वात प्रथम आपण ज्यावेळेस बेस फिट करतो त्याला हो. प्युअर माल करायचा आहे. म्हणजे त्याला आहे ना 25 ते 28 पाट्या आपल्याला वाळू टाकणे, ती लहान पाटी आणि त्याला एक गोणी सिमेंट टाकणे. म्हणजे आपल्या बेसफिटची हाईट जास्त राहते, 4, 5, 6 फुटापर्यंत हाईट राहते. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस आपण सॉइल मटेरियल टाकतो तर ते बेसफिट फाटलं नाही पाहिजे. बरोबर. पण ज्यावेळेस बेसफिट होतं वर बांधकाम करतो आपण त्याला 30 ते 32 पाट्या बी वाळू झाली तर काय टेन्शन नाही. पण त्याच्यानंतर आपण 4चं बांधकाम घेणार आहे. त्याला आहे ना 22 ते 26 पाट्यापर्यंत आपल्याला माल करणे 4च्या बांधकामाला, जेणेकरून ते कंटक आणि मजबूत राहील आणि भिंत आहे ना हवेत राहणार नाही. म्हणजे अशा पद्धतीने तुमचं काम करा, हे मजबूत होईल आणि चांगलं टिकाऊ राहील. बरोबर. आता तुम्ही ज्या पद्धतीने राहुल मिस्त्री आपल्याला म्हणजे सोपी आणि म्हणजे आपल्याला ती एकदम अशी नॉर्मल गोष्ट वाटती, पण ती गोष्ट आपल्याला भविष्यात आणणं गरजेचं आहे. कारण की ज्यावेळेस आपण बेसफिटची हाईट घेतो तर आजकाल असा ट्रेंड चालू आहे, चौकड पहा तुम्ही, चौकड असा ट्रेंड चालू आहे की बेसफिटची हाईट ही जास्तीत जास्त ठेवली जाते. कारण की प्रत्येक मालकाचं असं म्हणणं आहे आपण पुढे भरती टाकल्यानंतर आपली हाईट दबल्या जाते, आपलं घर बुटकं दिसतं. त्यासाठी ना जेणेकरून 1-2 फूट आताच जी तुम्ही हाईट उचलून घेतली ना तेवढं चांगलं राहतं. त्याच्यामुळे काय होतं माहिती का, 5 ते 6 फुटापर्यंत आजच्या बेसफिटची हाईट चालल्या. मग बेसफिटसाठी राहुल मिस्त्री ज्या पद्धतीने सांगितलं ना आपल्याला प्युअरच माल वापरायचा आहे. एका पाठीसाठी 27-28च, एका गोणीसाठी 27-28 पाट्या आपल्याला वापरायच्या आहेत. त्या पद्धतीने तुम्ही वापरा, म्हणजे तुमच्या जो बेसफिट तडा वगैरे काही जाणार नाही. हा, त्यानंतर जर 5 फुटापेक्षा आपलं बेसफिटची हाईट वाढत असेल तर मध्ये कुपिंग म्हणजे ते दोन्हीच्या सेंटरला ना 2 गज टाकून कॉन्क्रीट भरणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे ना त्याला मजबूती येईल आणि बेसफिट फाटणार नाही. त्यावेळेस तुमचा धम्मस होतो, काही अडचणी येणार नाही, त्याला तळे जाणार नाही, फाटणार नाही. ठीक आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला तुम्हाला कसा वाटला एकदम कमेंट करून नक्की सांगा. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, तुम्ही लाईकच करीत चाला राहा मित्रांनो. खरंच आम्हाला लय मस्त वाटत, इतकं भारी वाटत ना तुमची लाईक ज्यावेळेस आम्ही पाहतो ना तर आम्हाला म्हणजे असं एकदम उत्साह येऊन जातो. कारण आपण खरंच व्हिडिओ बनवला पाहिजे यांच्यासाठी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद.